आहे 460. आणि आता आपल्याला नाथराय काय सांगतात, ज्या नाव बोलीजे निज सत्य, ज्याला निज सत्य आहे म्हणजे ज्याला सत्य आहे, जे खरं काय आहे, तर खरं काय आहे तर खरं परब्रह्म आहे. खरं काय आहे ब्रह्म आहे. खोटं काय तर माया, माया खोटे. माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. माया दिसते. आता बघा, मी मागच्या प्रवचनातून सांगितलं की आता आधी आपले आजोबा होते, पणजोबा होते, राहिले का? कोणाचे वडील गेले, कोणाचे आपले सख्खे नातेवाईक गेले जवळचे. मग ते राहतात का? नाही. माया दिसे, त्यांची माया दिसत होती. आपल्यासारखे होते, ते आपल्याशी बोलायचे, व्यवहार करायचे, पण गेले. माया दिसे तसे आपली माया दिसते, पण एक दिवस ही पण जाणार आहे. माया दिसे परी नासे, मग तिचा नाश होतो. ब्रह्म न दिसे परी न नासे. पण या मायेला चालवणारं जो ब्रह्म आहे, जे परब्रह्म तत्व आहे, तिचा कधीच नाश होत नाही. द सोल नेवर डाय, लिहिले की नाही? आत्मा कधीही मरत नाही. इट इज एव्हरीवेअर, तो सगळीकडे भरलेला आहे. इट इज एव्हरीवेअर. इट इज व्हेरी एन्शियंट. तो खूप पुरातन आहे. आत्मा पुरातन आहे आणि तो येत नाही ना जात नाही. आत्मा येत नाही आणि जात पण नाही आणि तो मरत पण नाही. जातो काय? देह जातो. तसं प्रत्येकाचा देह जाणार आहे. म्हणून त्याने लिहिले, ज्या नाव बोली, जे निज सत्य, जी खरी वस्तू आहे, जी निज सत्य आहे, जे आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं स्वतःचं आनंद स्वरूप आहे, ते खरं आहे. पण त्या आनंद स्वरूपावर आलेली जी माया आहे, जे विषय आहेत, ते बाजूला केले का आपण काय आहे? आपण स्वतःच परब्रह्म आहोत. स्वतःच आपण परब्रह्म आहोत. कुठल्या देवाला आपण शोधायला जायचं? आपणच आपले विषय बाजूला गेले, आपलं अंतःकरण शुद्ध झाला, आपले त्रिगुण बाजूला झाले, आपल्यातला अहंकार बाजूला झाला, या मायेचा आपल्याला जो अभिमान आहे तो गेला, आपणच परब्रह्म आहोत. आणि ह्याची अनुभूती आपल्याला जिवंतपणेमध्ये असतानाच आपल्याला येतो प्रत्येकाला. पण नाम घ्यायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. आणि संतांनी सांगितलं आहे, नाम घेता राहू नका. नाम घेतल्याशिवाय राहू नका. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथात जाशील जणी, कुठल्याही पंथात जाशील, ज्या पंथात नाम नसेल, ध्यान नसेल, त्या पंथात गेला तर आपण फुकट जाऊ असं सांगितलं आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं आहे 16 वर्षामध्ये, जगाची माऊली, ज्या नाव बोली जे निज सत्य, ते मी सांगेन निश्चित, समब्रह्म देखणे संतत, ते परम सत्य उद्धवा. की मी परमसत्य तुला सांगतो की सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. समब्रह्म देखणे संतत, म्हणजे सगळीकडे परमात्मा सम भरलेला आहे, नाही का? समचरण दृष्टी विटेवर साजेरी, तेथे हरी माझी वृत्ती राहे. म्हणजे सम म्हणजे काय? परब्रह्म सगळीकडे सारखा आहे. तो गवतामध्ये, तो झाडामध्ये, तो कुत्र्यामध्ये, तो मांजरामध्ये, तो किड्यामध्ये, तो माणसामध्ये, प्रत्येकाकडे सारखा आहे. तो वेगळा म्हणजे कमी जास्त नाही. ब्रह्म नाही उणे, ब्रह्म नाही सुने. उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. देहबुद्धी आपल्याला असं सांगते की देव इकडे कमी आहे. बरं का, सोमवारचा देव पावत नाही, मंगळवारचा पावतो, मंगळवारचा पावत नाही, बुधवारी पावतो. ही आपली बुद्धी आहे, देहबुद्धी आहे. आणि ते देहबुद्धी जायला पाहिजे आपल्याकडं. परब्रह्म सगळीकडे सारखा भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे. तो कुठे कमी जास्त नाही आहे. ब्रह्म नव्हे उणे, ब्रह्म नव्हे सुने. उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. बघा, मग आपल्याकडे देहबुद्धी आहे म्हणून आपल्याला काय होतो, तर सोमवारची पूजा करतो, सोमवार नाही पावला, शंकर नाही पावला, तर मग मंगळवारी धावतो, मग बुधवारी धावतो. म्हणजे आपण देव बदलतो वाराप्रमाणे. पण भगवंत म्हणतो मी तुमच्या आतमध्ये आहे. भगवंत कुठे आहे? हृदयस्तु नारायण. भगवंत कुठे आहे? हृदयामध्ये नारायण आहे. आपल्या हृदयामध्ये नारायण आहे. तया नारायणाला मनी अखंड आठवाय ध्यानी, मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कैसी. संत रामदास सांगतात, तया नारायणाला मनी अखंड आठवाय ध्यानी. बघा काय सांगितलंय, नारायणाला कुठं आठवायचं? मनामध्ये, ध्यानामध्ये. मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच कशी. लक्ष्मी कशी का जाईल आपल्यापासून? जयाची लक्ष्मी तो नारायण बलकट धरावा. लक्ष्मी कोणाचे? नारायणाचे. मग त्या नारायणालाच आपण बलकट धरायला पाहिजे. त्या भगवंताला, त्या नामालाच आपण बलकट धरायला पाहिजे. तरच आपल्याला हे सगळं मिळणार आहे.
भोगी जे राज्य स्वभाव हे परमगौरव शौर्याचे, आणि ह्याला शौर्य म्हटलेलं आहे. भगवंताचं नामस्मरण सातत्याने होणं याला शौर्य म्हणतात. आणि ज्या नाव बोली जे निज सत्य ते मी सांगेन निश्चित, समब्रह्म देखणे संतत ते परमसत्य उद्धवा. ब्रह्म सगळीकडे सारखा भरलेला आहे असं बघणं, असा आपला भाव होणं, प्रत्येकाकडे दया, आपल्या अंतःकरणामध्ये दया तयार होणं, भाव तयार होणं. आणि ह्याला काय म्हणतात, तर ह्याला सत्य बुद्ध, ह्याला, आणि तेच खरं आहे उद्धवा. अरे उद्धवा, हेच खरं आहे की परब्रह्म सगळीकडे सारखा भरलेला आहे. मग आपण त्याला शोधायला कुठे जायचं आता? सगळीकडे जळीस्थळी काष्टी हृदय पाशाने. अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे. अर्जुना मी नाही अशी कुठली जागाच नाही. परी प्राणी याचे दैव कसे माते न देखती. परी प्राणी, बघा माणसाला प्राणी म्हटलंय, मनुष्य प्राणी झालाय. भगवंताला सगळीकडे भगवंत भरलेला आहे आणि तो दिसत नाही. म्हणून आपले दिसत का नाही, तर आपण दुर्भाग्य आहोत. आपल्याला नामाचा भाव आपल्याकडे नाही आहे. सद्गुरू आपण केलेला नाही. श्रीगुरूचं चिंतन करत नाही. नामाचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये तयार होत नाही. म्हणून आपल्याला तसं वाटतं. वस्तू न देखता सर्व सम. बघा, वस्तू दिसत नाही. वस्तू म्हणजे आपला आत्मा दिसत नाही, पण तो सगळीकडे सारखा भरलेला आहे. वस्तू न देखता सर्व सम, जे जे देखणे गा विषम तेची असत्य अतिदुर्गम. आपण सगळीकडे भिन्न भिन्न भावाने बघितला तर त्यांनी सांगितलंय ते अतिदुर्गम आहे. सत्य ते ब्रह्म समसाम्य. वस्तू न देखता सर्व सम, जे देखणे गा विषम त्याचे असत्य. म्हणजे एका परमात्म्याला सोडून आपण जे जे बघणार ते सगळं खोटं आहे सांगितलं. सगळं खोटं सांगितले बाकीचं. एक परमात्म्याला प्राप्त करणं हेच सत्य आहे. याच्या पलीकडे दुसरी गोष्ट सत्य नाही सांगतात. एक परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं आणि त्या भगवंताचं भजन करणं, अखंड चिंतन विठोबाचे, हेच सत्य आहे. याच्या व्यतिरिक्त जे काय आपण करतो, जे जे करशे आणि काही नामा परते तत्व नाही. हाकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका सांगितले. तुकोबार आहे ओरडून ओरडून सांगत. म्हणून तर त्याने सगळे ग्रंथ लिहून ठेवलेत. ग्रंथांचं एकच उद्दिष्ट आहे की तुमच्या अंतःकरणाचा भाव तयार व्हावा, त्या परमात्मा तत्वाशी एकरूप व्हावा. प्रत्येक साधकाने या मिळालेल्या आयुष्यामध्ये त्या भगवंताला प्राप्त करणं, त्या भगवंताचा स्पर्श अंतःकरणामध्ये करून घेणं. जसं एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होऊन जातं, तसं भगवंत हे परिस आहे, नाम हे परिस आहे. त्या नामाचा स्पर्श आपल्या अंतःकरणामध्ये झाला तर आपल्या जीवनाचा सोना होतो. सोना होतं म्हणजे काय, की सोना होतं म्हणजे इथं लिहिलं आहे राज स्वराज्य वैभव. म्हणजे काय, आपण त्या आनंद सुखामध्ये जातो. स्वानंद घन हाच आपला आत्मस्वरूप आहे. सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाणं. जन्माजन्मेचा आपला आनंद घन आपल्याकडे आहे, पण तो आपण काय केलं आहे, आपण घालून बसलो आहे. प्रत्येक माणूस आपला आनंद गमावून बसलेला आपला. का, तर प्रत्येक माणूस विषयाधीन झालेला आहे. आणि विषयाधीन झाल्यामुळे आपला स्वतःचा आनंद आत्मस्वरूप तो आपला आपण स्वतःच गमावला आहे. इथं कोणी बा कोणाचे अनित केलेलं नाही, आपलेच आपण अनित करतो. आपला स्वानंद सुख सोहला, बरं का, आपला स्वानंद सुख जो आहे, जो आपल्याला ओरिजिनल भगवंताने आपल्या अंतःकरणामध्ये दिलेला आहे, त्या अंतःकरणावर आलेला आपला मळ विक्षेप आवरण आपण त्या नामाच्या माध्यमातून बाजूला केला की आपण सोहमात्मा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाणो. जन्मानं जन्माचा ठेवा आहे आपल्याकडे तो. हे साधूचे वचन सदृढ धरावे. साधूने सांगितलं आहे आणि साधूचं वचन आहे, आणि त्या वचनाला आपण प्रत्येकाने जागृत असलं पाहिजे. प्रत्येकाने जागावा आणि ते नाम घ्या, ध्यान करा सकाळी उठल्यावर. भगवंत आपल्या आतमध्ये आहे. केवळ जे सत्य भाषण ते निज सत्य नव्हे जाणं, त्याची विखीचे निरूपण स्वयं श्रीकृष्ण सांगत. काय सांगतात तिथे, की केवळ सत्य भाषण करणे म्हणजे सत्य नव्हे. म्हणजे सत्य बोलणे म्हणजे सत्य नव्हे. आपण बघा काय माणसं म्हणतात मी खोटं बोलत नाही, मी खरंच म्हणतो, मी खोटं सांगत नाही तुम्हाला, मी सत्यच सांगतो, जे जे काय सांगतो ते मी तुम्हाला सत्य सांगतो. असं बोलणं म्हणजे आपला मूर्खपणा आहे. भगवंत उद्धवला सांगतो की मी जे काय बोलतो ते खरं आहे सगळं, असं बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. मग खरं काय आहे? खरं काय आहे, तर त्या सत्य ब्रह्माला जाणून त्याच्याशी एकरूप होणं, त्याचं भजन करणं,
हे सत्य आहे. सत्य काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू ईश्वर ईश्वरच सत्य आहे. आणि त्या सत्य गोष्टीला आपण फक्त तोंडाने बोलून सत्य होत नाही बरं का. आपण एखादी गोष्ट तोंडाने उच्चारणं म्हणजे आपण सत्यतेला पोचत नाही. सांगणं म्हणजे सत्य नाही. तर त्या सत्य वस्तूला प्राप्त करून घेणं, सत्य वस्तूशी लीन होणं, सत्य तत्वामध्ये अखंड चिंतन करणं आणि त्याचा अनुभव घेणं म्हणजे सत्य आहे. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण. शब्दांचे गौरव कामा नये सांगितले. शब्दांचे गौरव कामा नयेत. शब्दाने खूप मोठे मोठे कीर्तनकार आहेत, चांगले चांगले कीर्तन सांगतात, सासू सुनेच्या गोष्टी काय सांगतात, जगामध्ये काय काय चालले, मुलामुलींचं काय चाललंय सगळं सांगतात. पण सांगणं म्हणजे ज्ञान नाही. त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान आहे. त्या आत्मतत्वाशी त्याचं भजन करणं. भजनामध्ये बरं का, देख मनुष्या जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई. ज्ञानोबा सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील आहे. तुमचा स्वभावताच भजन, प्रत्येकाचं भजन चालू आहे. पण श्रीगुरूला शरण गेल्याशिवाय आणि जिथं आपली नाभी कमला, नाभीच्या ठिकाणी आईच्या पिंडातून बाहेर आल्यानंतर जी नाल तुटलेली आहे, ती नाल जोपर्यंत जोडली जात नाही, श्रीगुरू जोडून देत नाही, तोपर्यंत आपलं ओरिजिनल भजन, मूळ भजन, जे तुकोबारायांनी जपलं, जे रामाने जपलं, जे कृष्ण परमात्म्याने जपलं, जे नाथांनी जपलं, तेच भजन आपलं मिळालं पाहिजे. आणि त्या भजनाचे आपण कास धरायला पाहिजे आणि तशाच सद्गुरूला आपण शरण जायला पाहिजे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई. मीच त्यांना तसं बनवलंय. अर्जुनाला सांगतो गीतेमध्ये भगवंत की प्रत्येक मनुष्य हा भजनशील आहे. तुमचा प्रत्येक साधकाचं भजन चालू आहे, प्रत्येकाचं भजन चालू आहे. पण दाखवणारा गुरु मिळत नाही ना तुम्हाला. नाभीच्या ठिकाणी तुमचं भजन चालू आहे, पण तो जोपर्यंत गुरुचा स्पर्श होत नाही, गुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवत नाही, म्हणून हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. मस्तकावर हात ठेवल्या तो प्रसाद आहे, नामाचा प्रसाद तुमच्या अंतकरणामध्ये बरं का. काना वसनाची या भेटी, सरिसाची पाय किरटी, वस्तू होऊन्या उठी कवनी एकजो. काना वचनाची भेटी म्हणजे तुमचे कान आणि श्रीगुरूंचं वचन म्हणजे श्रीगुरूंच्या मुखातून नाम निघलं. मोठके गुरुमुखे उदयच दिसे, हृदय स्वयंभूचा असे. ज्ञानोबा सांगतात, मोठके गुरुमुखे उदयच दिसे. ते नाम आहे, ते तुमच्या पिंडामध्ये ओरिजिनल स्वभावताच आहे तुमच्याकडं, पण हृदय स्वयंभूचा असे. गुरुच्या मुखातून ते नाम बाहेर पडतो ना पडतो, ते तुमच्या हृदयामध्ये स्वयंभू नाम आहे. ते प्रत्येक जीवामध्ये ते नाम चालू आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी नाम चालू आहे ते, पण त्याची ओळख नाही आपल्याला. म्हणून देख मनुष्य जात सकळ स्वभावातच भजन चालू आहे तुमचा. झाले असे केवळ मीच त्यांना तसं बनवलंय. परिज्ञाने विन नासिले, ते ज्ञान नाही माणसाला. बुद्धिभेदाशी आले आणि कल्पना त्याची कल्पले अनेकत्व, आणि त्याच्यामुळं माणसं फुकट चालल्यात. मग अशा गुरुला शरण जावा की जो आपल्याला नाम देईल, ध्यान लावेल, ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला त्या आत्मतत्वाची ओळख करून देईल. अशाच गुरुला शरण जावं. वस्तू न देखता सर्वसम, जे जे देखणे ते गा विषम. बघा, म्हणजे आपण त्या अंतरात्म्याला ओळखलं नाही आणि याच्या व्यतिरिक्त सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. सगळीकडे परमात्मा देव भरलेला आहे. परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. असा जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये भावत नाही, तोपर्यंत आपल्याला सगळीकडे विषमता दिसते, दुर्गमता दिसते आपल्याला. कारण आपला अंतःकरण मलिन आहे आणि आपल्या अंतःकरणावरचा मळ गेला की आपणच परब्रह्म आहोत. प्रत्येक माणूस हा देवच आहे. म्हणून तुकोबाराय काय बोलले, देव पाहावायशी गेलो. आणि मग तुकोबारायचं अंतःकरण शुद्ध होतं एवढं, आणि स्वतःच देव झाला तुकोबाराय. तसा आपण पण देवच आहोत. आपण पण कोण आहोत? आपण ही प्रत्येक माणूस हा देवच आहे, पण त्या देवतत्वाला आपण विसरलेलो आहोत.
आणि विसरले तया थोर झाले आणि पचविल्या खाली लक्ष 84च्या. आणि आपण त्या आत्मतत्वाला विसरले आहेत. आणि म्हणून आपण काय करतो, तर प्रत्येकाला 84 लक्षयोनीमध्ये प्रत्येकाला नंतर जावं लागेल. म्हणून इथं काय लिहिलं आहे, स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने वृथा, तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शना. म्हणजे इथं जाताना काय सांगितलं आहे की स्वामी तुझी कृपा न होता, म्हणजे आपल्याला जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही, स्वामी तुझी कृपा न होता सर्वथा कोट्यानुकोट साधने ती वृथा. अनेक प्रकारची साधनं जरी आपण केली, अनेक प्रकारचे ग्रंथ वाचले, अनेक प्रकारच्या देवांची 33 कोटी देवांची जरी पूजा केली, स्वामी तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ते वृथा. सगळी कोट्यानुकोटी साधनं केलेली फुकट आहेत, सगळी फुकट सांगतात. पण तुझी कृपा झाली या अच्युता, म्हणजे देवा सद्गुरू राया, तुझी कृपा झाली या अच्युता भवव्यथा स्पर्शेना. संसाराच्या व्यथा कुठल्या कुठे पडून जातात. संसारामध्ये अनेक प्रकारचे ताप दुःख कष्ट आहेत, पण ते कधी जातील, तर ज्या वेळेला स्वामींची कृपा होईल, ज्या वेळेला श्रीगुरूंची कृपा होईल, त्यावेळेला आपल्याला श्रीगुरू कृपा ज्या वेळेला होते, त्यावेळेला अंतःकरण स्वच्छ होतं. अंतःकरण स्वच्छ झाला, हे तुका म्हणे देह भरला विठ्ठले, आणि काय काम क्रोध घर केलेली ते. आणि तुकोबाऱ्यानंतर सांगतात की देता आली मिठी सावकाश, भगवंताला आपल्याला मिठी देता येतो. झालेली सेवा आपले श्रीगुरू पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू आपले श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.